नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता आपल्या करंज्या किती छान झाल्यात. त्या या करंज्या ना रव्याच्या करंज्या आहेत. तर चला तर मग पाहूया आपण रव्याच्या करंज्या कशा करायच्या ते. इथे ना आपण 4 वाट्या रवा घेतलेला आहे. ही वाटी दिसते का, या वाटीच्या प्रमाणात घेतलेला आहे. आता ही वजनात किती आहे ते नाही सांगू शकत. तर 4 वाटी रवा आहे. तर त्या रव्यात ना 1 छोट्या चमच्याने 1 चमच्यावर मीठ टाकून घेतलं, मिक्स करून चांगलं घेतलं हे. आणि एकदम बारीक रवा घ्यायचा. आणि आता याच्यात ना आपण तुपाचं कडकडीत मोहन टाकूया. तर अंदाजे ना आता पोहे खायच्या चमच्याने हे 5-6 चमचे तूप असेल. आता अंदाजेच घेतलं आहे मी, एक 5 ते 6 चमचे तूप असेल, जास्त नाही टाकायचं. एक 5च चमचे टाका, 4 वाट्याला 5 चमचे टाका पोहे खायच्या चमच्याने आपल्या. तर कडकडीत तुपाचं मोहन टाकले. ते आता दोन्ही हाताच्या साहाय्याने त्याला एक व्यवस्थित चोळून घ्यायचं. त्याच्या रव्याच्या प्रत्येक कणाला तुपाचं मोहन बसलं पाहिजे. तर अशाने रवा आपला हलका होतो. तर ह्याने आपली करंजीनं खुसखुशीत व्हायला मदत होते. तर आता मी मिक्स करून घेते आणि हातावर चोळून घेते रवा. तर आता याच्यातनं आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळायचा. जितका घट्ट मळता येईल तितका मळायचा. तर आता 4 वाटी रवा आहे म्हणून वाटीभर मी सुरुवातीला टाकलं, कारण एवढे 4 वाटीला वाटीभर लागतं. पण वरी जर आणखीन लागला आपल्याला तर मग ते आपण नंतर हे करायचं, टाकायचं आणखीन. कारण रवा कोणता पाणी कमी शोषून घेतो, कोणता जास्त, त्याच्यामुळे सांगू शकत नाही. तर आपल्याला 1 वाटी टाकले, आणखीन थोडं लागलं. आता मी अर्धी वाटी घेतलं, पण एवढं लागणार नाही आपल्याला, 1 पाव वाटीच लागल, तेवढंच बास होईल. म्हणजे 4 वाटी रव्याला ना 1.25 वाटी पाणी लागलं आपल्याला. आणि आता हे असंच एकजीव करून घ्यायचं. आपण याला नंतर मिक्सरमधून काढणार आहोत, मग ते मऊ होतं नंतर. त्याच्यामुळं होता होईल तेवढा घट्ट मळायचा. जर आपण गोळा घट्ट मळला तरच आपली करंजी मऊ आणि अशी खुसखुशीत होती. आणि जर आपण एकदम पातळ मळलं ना मळताना, मग त्याची करंजी नंतर कडक होते. म्हणून अशी मऊ जर करंजी हवी असेल तर पीठ घट्ट मळायचं. तर असं घट्ट मळून ठेवलं. 1.25 वाटी पाणी लागलं. आता ह्याच्यावर झाकण टाकून ह्याला तासभर आपण असंच ठेवून देऊ. तोपर्यंत आपण ना करंजीच्या आत घालायचं जे सारण असतं का ते करूया. तर आमच्या गावाकडे ना या सारणाला बाकूर म्हणतात. आता काही ठिकाणी सारण म्हणतात, पण गावाकडे याला बाकूर म्हणतात. तर हा बाकूर कसा करायचा चला पाहूया आपण. तर इथे ना मी रवा घेतला. या वाटीने 1 वाटी रवा, 4 वाटी आपण रवा मळला आहे. तर त्यासाठी 1 वाटी बारीक रवा घ्यायचा, 2 वाटी पिठी साखर घ्यायची, 2 वाटी खोबरं घ्यायचं, विलायची पावडर 1-2 चमचे घेतली, मनुके, काजू आणि बदाम. आता ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता. तर रवा घेताना फुल शिगभर घ्यायचा नाही सारणाचा रवा, 1 सपट वाटीच रवा घ्यायचा. कारण आपलं खोबरं ड्रायफ्रूट भरपूर असतं, त्याच्यामुळे ते मग शिल्लक राहतं. जरी जास्त घेतलं ना तर सारण शिल्लक राहील आपलं. जर 4 वाटी रव्याला जर परफेक्ट सारण म्हणजे जास्त होऊ नये असं वाटत असेल ना, तर 4 वाटीला 1 सपट वाटी रवा घ्यायचा. 4 वाटी रवा जर मळला असेल ना, आपण फुल शिगभरून 4 वाटी रवा मळायचा मळताना. आणि सारणाला घेताना सपट वाटी घ्यायचा. म्हणजे आपण त्याच्यात ड्रायफ्रूट खोबरं ते घालतो ना, त्याच्यामुळे ते परफेक्ट होतं प्रमाण म्हणजे. तर आता आपण याच्यात ना थोडंसं तूप टाकू. 1 पोहे खायच्या चमच्याने 1-2 चमचे तूप टाकून ते आपण भाजून घेतलं. असं मस्त वास येऊसर थोडंसं लालसर होईपर्यंत. आणि रवा आपला थंड करायला ठेवला आहे आपण ताटात. तोपर्यंत हे किसलेलं सुक्कं खोबरं आहे का 2 वाटी, ती पण आपण भाजून घेऊ. आता हे कोरडंच भाजायचं, पण हे जास्त लाल करायचं नाही आपल्याला. फक्त ह्याचा असं ओलसरपणा जावा आणि हाताने चुरलं की ह्याचा चुरा व्हावा इतपत भाजायचे आपल्याला ह्याला. असं थोडा बारीक गॅस करून. तर रवा आपला थंड करायला ठेवला आहे. तर हा रवा ना तुम्ही मिक्सरवर फिरवून घ्या थंड झाल्यास. आणि तसं मिक्सरवर फिरवून घेतलेला रवा जर सारणात टाकला ना, मग ती तर करंजी खूप छान लागते. पण मी ना हा व्हिडिओ आपण गावाकडे केलेला आहे, दिवाळीच्या टायमासाठी गावाकडे आलेलो आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण गावाकडे शूट केला आहे. मग लाईटीचं ही नव्हतं, लाईट नव्हती, त्यामुळे मी सारण करताना त्यामुळे मी रवा काही मिक्सरवर फिरविला नाही, तसाच टाकला नंतर सारणात. तर आपला रवा थंड करायला ठेवला आहे, खोबरं थंड करायला ठेवले. आणि काजू बदाम ना फक्त 1 मिनिटभर परतायचं आहे आपल्याला. कारण हे पण आपल्याला उकळातच हे करून घ्यायचं, बारीक करायचं, मग ते व्यवस्थित बारीक व्हावं म्हणून. तर आता हे थंड झाले खोबरं, हे हातानेच थोडंसं चुरून घेऊ. जे लय पेस्ट आपल्याला बारीक भुगा करायचा नाही आहे त्याचा, फक्त जे मोठं मोठं होतं आपलं किसलेलं खोबरं ते थोडंसं बारीक करायचं. मनुके टाकायचे त्यात. परत जे काजू आणि बदामचे आपण ओबडधोबड कुटून घेतलेली भरड आहे ना, ती भरड टाकायची.
आणि हा आपली विलायची पावडर टाकायची. पिठी साखर, थंड झाल्यासच खोबरं आणि रवा थंड झाल्यासच पिठी साखर मिक्स करायची, नाही तर गरमीनं त्याला पाणी सुटल्याने होतं नंतर. मग तो बाकूर आहे ना जास्त दिवस टिकत नाही तो. तर हा असा करून बाकूर जर तुम्ही डब्यात भरून ठेवला ना तर हा महिनाभर राहतो, ह्याला काहीसुद्धा होत नाही फ्रीजच्या बाहेर. तर आपण लगेच करणार आहोत. आणि हा रवा पण थंड झाला आहे. हा पण मिक्स करू आपण याच्यात. हे चांगलं एकजीव करून घेऊ. आपलं सारण तयार आहे, म्हणजेच आमच्या गावाकडील भाषेत म्हणलं तर बाकूर. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाच्या इकडे ह्याला बाकूर म्हणतात ते. आपलं बाकूर तयार आहे. आता आपण पीठ 1 तास म्हणलं होतं ठेवूया म्हणून, पण मला तेवढा वेळ नव्हता, मला करंज्या करायच्या होत्या. अंधार पडत आलता, म्हणजे वेळ झाली संध्याकाळची म्हणून. तर मी त्याला एक अर्धा तासातच त्याचे थोडे थोडे टाकून मिक्सरच्या भांड्यात असं फिरवून घेतलं, म्हणजे त्याला मऊ करून घेतलं. आणि अजिबात पाणी टाकायचं नाही, असं जेवढं होता होईल एवढं घट्टच ह्याचा गोळाची आपण उंडा कसा करतो चपातीला तसा उंडा करून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता मी मिक्सरवर सर्व मिश्रण काढलं, असे उंडे करून ठेवले. आता आपण याला लावायला साठा असतो तो साठा करून घेऊया. तिथे तूप घेतलं मी गरम करून. आणि आता याच्यात साठा खरं तर ना तांदळाचं पीठ वापरतात साठात, पण मी ना माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं, चुकून तांदळाचं पीठ म्हणून कॉर्नफ्लॉवरच माझं घेण्यात आलं. त्याच्यामुळे ना मी कॉर्नफ्लॉवरच टाकलं. आणि कॉर्नफ्लॉवरने पण छान होतं असं काही नाही, पण तांदळाचं पीठच पहिल्यापासून वापरतात म्हणून सांगते. खरं तर तांदळाचं पीठच असतं ह्याला, पण माझ्याकडून तांदळाचं पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवरची पिशवी आली, त्याच्यामुळे मी कॉर्नफ्लॉवरच टाकलं त्याच्यात. आणि आता ना आपण चपात्या लाटायला घेऊया. त्याच्या रोट्या म्हणतात त्याला, रोट्या लाटून घेऊ आपण. याच्या एकदम पातळ लाटायच्या रोट्या याच्या. तर आपण पातळ अशी रोटीला लाटून घेतली. आता याला आपण हे साठा लावूया. तर हे गरम आहे म्हणून जरा पातळ झालं, आणि थंड झालं की नंतर हे आटरून येतं. त्याच्यामुळं आणि जास्त लावायचं नाही, जास्त जर लावला ना साठा तर आपली करंजी तेलात विरघळू शकते नंतर. म्हणून फक्त त्याला आपल्या त्या रोटीला पूर्ण असं हे करायचं, चोळून घ्यायचं. आता याला दुमडायचं, अजिबात आतमध्ये हवा नाही राहिली पाहिजे. असं दाबत दाबत याची चपटी घडी करायची. अशी आपण चिरोटे करताना अशी पोकर गोल घडी करतो, पण आपण करंज्या करणार आहोत त्याच्यामुळे आपण करंजीला अशी चपटी करायची दाबू दाबू. चिरोटे करताना आपण असं दाबत नाहोत. आणि ह्याचे आता आपण कट करून घेऊ. आपण ह्याच्या परत आपल्याला पाते लाटायचे आहेत म्हणून. अशाच प्रकारे आता सर्व रोट्या लाटल्या मी, त्याला हे लावून घेतला आपला साठा आणि अशा कट करून घेतल्या. आता आपण लाटूया. तर आता उशीर झालता, वेळ झालती म्हणून मी सासूबाईला मदतीला बोलविलं नंतर. तर मग सासूबाई लाटत्यात, मी तुम्हाला दाखवण्यासाठी त्यांना लाटायला लावलं. त्यांनी भरल्या सर्व करंज्या, मीच लाटल्या, पण मोबाईल स्टँडला लावण्यापेक्षा मी हातात धरला आणि सासूबाईने असं लाटलं. तर चौकोनी लाटायची आणि जाडसर कडा ठेवायच्या त्याच्या अशाच लाटून घेतल्या. आता भरताना पण दाखवते तुम्हाला, म्हणजे नंतर मोबाईल ठेवून नंतर पटपट होतं म्हणून मी हातात धरूनच दाखवलं नंतर. तर सासूबाईनं त्याला ना भरताना कडेला पाण्याचं बोट लावून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित भरलं जातं म्हणून. आणि त्याच्यात बाकूर भरायचं असं.
तर एक पोहे खायच्या चमच्याने चमच्याभरच भाकूर घालायचं. जास्त घातला की करंजी फुटते. म्हणजे आता आपली पारी किती, ती पाती किती लहान मोठी आहे त्याच्यावर भाकराचं प्रमाण राहतं. आणि तुम्ही पाहू शकता सासूबाई कशा दाबत्यात ती बोटाच्या दोन्ही साह्याने, आणि दाबलं की नख दाबत्यात त्याला तसं नखाने. म्हणजे अशी एक डिझाईन तयार झाल्याने पण होती, आणि ती तेलात टाकलंच फुटत नाही असं नखाने दाबलं की. अशा प्रकारे आणखीन एक भरताना दाखवते तुम्हाला. बोटाच्या साह्याने नख दाबतात अशा, त्याच्यामुळे आपली करंजी फुटत नाही नंतर. तर अशाच करंज्या सर्व मी लाटल्या पात्याने सासूबाईने मला भरून दिलं, म्हणजे लवकर झालं. नंतर तरी दिवस मावळला, अंधार पडल्यानंतर तळताना. तर मी आता तुम्हाला बॅटरीच्या उजेडात तळून दाखवित आहे, कारण लाईट नव्हती. तर तेल पण जास्त गरम करायचं नाही, फक्त गोळी टाकल्या ते लगेच वर यावी अशी एवढं गरम असं तेल आपलं. तर आता करंज्या सोडते त्यात. सासूबाईला बॅटरी धरायला लावली आणि मी तळायला घेतलं. नंतर तर खालून आणि वरून दोन्ही पण साईडने छान अशा तळायच्या आणि उलट नाही असं तेल उडवायचं त्याच्यावर. आणि जास्त लालसर करायच्या नाही, तशा पांढऱ्याच, म्हणजे त्याच्या कडा फक्त थोड्याशा लालसर दिसल्या की आपल्या करंज्या काढायच्या. तर आपण गेल्या वर्षी पण व्हिडिओ टाकला होता रव्याच्या करंजीचा, त्याला तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. एक जवळजवळ 1.25 लाखाच्या वरी आपल्या या गेल्या वेळेसच्या रव्याच्या करंजीचे व्ह्यूज झालेले आहेत. तर मला आशा आहे हा पण व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, आणि याला पण तुम्ही असंच प्रेम द्या चालेल आपण व्हिडिओला. तर मग आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर मी अशाच प्रकारे सर्व करंज्या तळून घेतल्या आणि ना असं नितळायला ठेवायच्या अशा झाऱ्यात थोड्या वेळ एका ताटात, म्हणजे एक्स्ट्राचं तेल त्याचं नितळतं असं उभ्या करून, आणि नंतर शिब्यात टाकायच्या. हात लावला की त्याचा पापुंद्रा तुटतं, इतक्या आपल्या खुसखुशीत झाल्यात करंज्या. तर 4 वाटी रव्याच्या एवढ्या करंज्या झाल्यात, तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला एक फोडून पण दाखवते किती मऊ झाली आपली करंजी ती. मग आवडला असेल माझा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.